काही घडलंय, काही बिघडलंय का काय अजून बिघडण्याची शक्यता आहे? बघूया, जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. मंडळींनो, मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणात आपल्या पोर्टफोलिओ संबंधी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा काही बातम्या आहेत का? तर फारशा काही नाही. म्हणजे एकच मोठी बातमी, आणि ती म्हणजे अमेरिकेने इराणच्या होर्मुझच्या आखातामध्ये केलेला हल्ला. आता तो हल्ला झाल्यामुळे काय आपसूक म्हणजे नॅचरल तेलाचा भाव जो काही आहे तो 3% वाढलेला आहे. आता हा पुन्हा $90 प्रति बॅरलच्या पुढे गेलेला आहे. आज आपल्या मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे आपल्याला इथे काही परिणाम जास्त दिसून येणार नाही. पण गिफ्ट निफ्टी म्हणजे जे आपल्या मार्केटचं प्री मार्केट ओपनिंगच्या आधी गिफ्ट निफ्टी जी असते ती काय आहे, तर गिफ्ट निफ्टी हा एक इंडेक्स आहे. त्यायोगे आपलं मार्केट चालू झाल्यानंतर गिफ्ट निफ्टीच्या जो काही परिणाम तिथे दिसतोय, तिथले जे काही इंडेक्स दिसतो आहे त्या इंडेक्सनुसार आपलं मार्केट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चालू होतं. या अनुषंगाने असणारी ही गिफ्ट निफ्टी आत्ताला 240-250 पॉईंट्स निगेटिव्ह आहे, म्हणजे खालती. ओके, दिवसभरामध्ये जर का निगेटिव्ह बातम्यांची काही भर पडली नाही तर कदाचित उद्याला जेव्हा आपलं मार्केट ओपन होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. असो, त्याच्यासाठी आपल्याला 24 तास थांबावं लागेल. दुसरी एक गंमतशीर आणि विनोदाची बातमी बरं का. विनोदाची बातमी म्हणजे असं की जी इकॉनॉमी किंवा ज्या इकॉनॉमीबद्दल फारसं काही बोललंही जात नाही, मग ऐकलंही जात नाही, जी इकॉनॉमी कधी पडेल, डब घायला येईल हे सांगता येत नाही, अशा पाकिस्तानच्या इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये कराची स्टॉक एक्सचेंज इंडेक्स, तर कराची KSE असा त्यांचा इंडेक्स आहे. KSE म्हणजे कराची स्टॉक एक्सचेंज. तर हा KSE 100चा इंडेक्स 4000 पॉईंटनी वर गेलेला आहे. अबो 4000 पॉईंट. काही संबंध आहे का? काही देणं घेणं आहे का? नाही, पण झालंय. ओके, ठीक आहे. मग काय, इंडेक्स कॅन बी मॅन्युपुलेटेड. असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आपण वळूया आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे. बातमी तशी भारताच्या संदर्भातली जुनी आहे, आणि ही जुनी म्हणजे काय, तर ही आहे सेमीकंडक्टर रिलेटेड. आता असं बोललं जातं की आपल्या इथे या संदर्भामध्ये प्रयत्न काही झालेला नव्हता किंवा आत्ताच आपण नुकताच प्रयत्न करत आहोत. पण मंडळींनो, 1976 साली 1976 त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया किंवा सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड SCL या नावाने एक कंपनी स्थापन केलेली होती. ओके, या कंपनीचं काम एकच होतं, ते म्हणजे 5000 नॅनोमीटर म्हणजे 5000 NM चिप, ही चिप तयार करायची. ही चिप जर का तयार झाली असती तर सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताची फार मोठी प्रगती झाली असती. ओके, पण झालं काय, होतं भलतंच. म्हणजे काय, तर 1989 फेब्रुवारी 7 या दिवशी या कारखान्याला मोठी आग लागते. हा कारखाना कुठे होता? पंजाबमध्ये. कुठे? पंजाबमध्ये, मोहालीच्या जवळ. या कारखान्याला आग लागून हा कारखाना पूर्णपणे भस्मसात होतो. काहीही उरत नाही, अजिबात काही उरत नाही, म्हणजे सगळं बेचिराख होतं. आणि मंडळींनो, त्याच दरम्यान किंवा त्याच्यानंतर थोड्या काही महिन्यानंतर, वर्षानंतर तैवान सेमीकंडक्टर कंपनी, या कंपनीची स्थापना होऊन सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ती राज्य करते. आता त्याच्याचबरोबर 2 अजून कंपन्या आहेत. एक कोरियन SK ग्रुपची आहे आणि एक सॅमसंग ग्रुप आहे. अशा 3 मोजक्या कंपन्या आहेत ज्यांचं सेमीकंडक्टर क्षेत्रावरती राज्य आहे. असो, झालं काय, तर भारताने त्यावेळेला केलेला जो प्रयत्न होता तो पूर्णपणे धुळीस गेला. आता माझं म्हणणं असं आहे की जर का मंडळी सक्षम असतील, म्हणजे आपण गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये बोलूया, पोर्टफोलिओ जर का चांगला करायचा असेल तर आपल्याला स्वतःला सक्षम असणं गरजेचं. सक्षम का बरं? जर आपण सक्षम असू तर आपल्या विचारांवरती आपलं प्रभुत्व असू शकतं. विचारांवरती जर का प्रभुत्व असेल तर आपण जी दिशा आखलेली असेल ती पुढील भविष्य काळामध्ये आपण त्या पद्धतीने मार्गक्रमणा करू शकतो. मग जर राष्ट्र सक्षम ठेवायचा असेल, उभारायचा असेल, तर त्याच पद्धतीची मंडळी लागतात, त्याच पद्धतीचे पुढारी लागतात. अन्यथा आवर प्रॉफिट, इफ इट कॅन बी समबडी एल्सेस लॉस, देन दे विल ट्राय टू कट डाऊन आवर प्रॉफिट. बघा, पटतंय का? असंच नवीन विषय घेऊन भेटत राहूया दररोज. भेटूया उद्याच्या भागामध्ये. जर तुम्हाला BPS इन्व्हेस्टमेंट्स आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.